ॲग्रोनिमा आहे, ही जी छोटीशी वनस्पती आहे शोची, अगदी आपल्याला घरामध्ये सुद्धा ठेवता येते आणि चांगल्या पद्धतीने वाढवता येते. शोसाठी अतिशय चांगल्या प्रकारे ही वनस्पती आहे. ही एकदाच मी साधारणपणे 350 रुपयाला झाड ते आणलेलं होतं. ते या ठिकाणी आहे. हे जे झाड आणलेलं 350 रुपयाचं, याचं मी काय केलं, जवळजवळ 20-25 याची रोपं तयार केली. याची रोपं तयार करत असताना आपण हे सगळं काढायचं आणि यातलं सेपरेशन एक ब्लेडनं थोडंसं सेपरेट करून आपल्याला अशा पद्धतीची रोपं तयार करता येतात. आणि जवळजवळ आता 2000 रुपयाची रोपं मी अशा पद्धतीची नर्सरीवाल्यांना दिलेली आहेत. अशा पद्धतीची ही ॲग्रोनिमा प्रकारचं जे झाड आहे, अतिशय चांगल्या प्रकारे शोसाठी याचा आपल्याला उपयोग होतो. त्या पद्धतीने बरीचशी झाडं, आंब्याची झाडं असतील, हे जे सिंगापुरी पिंपरण आहे, हे सिंगापुरी पिंपरणसुद्धा जवळजवळ 15 वर्षाची ही पिंपरण आहे. या ठिकाणी ह्याला पारंब्यासुद्धा आलेले आहेत. हे दिसते बघा खाली झाड, असं हे पिंपरणीचं झाड या ठिकाणी आपल्याला दिसते. अशी बरीचशी झाडं ही मी स्वतः तयार केलेली झाडं आहेत. तर आपण असं जर गेलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी ही रोपं हे सगळे आपण तयार केलेले रोपं आहेत. हे बघा, या ठिकाणी टाकाऊ जी बॉटल असतात, त्या बॉटलमध्ये माती टाकून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची ही जी वनस्पती लावलेली आहे, अगदी फुलांची ही वनस्पती त्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये बाहेर ठेवून शोसाठी अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला याच बाटल्यांचा उपयोगसुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला करू शकता. अशी बरीचशी झाडं आपण या ठिकाणी तयार केली तुम्हाला बघायला मिळतात. बघा, ही वेलचीचं झाड आहे. जवळजवळ 2 वर्ष ह्या वेलचीला झालेले आहे. ही वेलची या ठिकाणी मी तर यूट्यूबला पाहिलं तर ही वेलची यातून त्याच्या मुळातून बाहेर पडते आणि अशी वेलचीची चांगली छान अशी त्या ठिकाणी पारंब्या त्याला छोट्याशा येतात आणि त्याला वेलची येते. ही वेलचीची झाडं आपण या ठिकाणी लावलेलं होतं. त्याचबरोबर अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. तर आपल्याला पाहायला मिळते की इथं कडीपत्त्याचं झाड दिसतंय. याचबरोबर इथं हे आलं आहे. हे आलंसुद्धा या आपण या एका कलरच्या बॅगेत लावलेलं आहे. त्याचबरोबर लक्षात येईल की या ठिकाणी आपण या ठिकाणी आता बिया जे गोळा केलेल्या, घरी आणलेल्या जांभळा असतील, फणस असेल, हे तसेच आम्ही ठेवल्या आणि त्याची रोपं तयार करायची आणि ते रोपं तयार करून आपण शाळेमध्ये मला ते लावता येतील. ती रोपं आपल्याला या पद्धतीनं अशी छोटीशी इथं ही रोपं आतमध्ये त्याचं रोपण करता येईल आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची रोपं आपल्याला या ठिकाणी तयार करता येतील. आणि ही तयार केलेली रोपं जर आली तर शाळेमध्ये त्याचा आपण मोठे रोपं आलेले ते लावता येतील आणि चांगल्या प्रकारे शाळेमध्ये त्या ठिकाणी वाढवता येतील आणि मुलांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. त्याचबरोबर आम्ही जे घरातील जो कचरा असतो त्या कचऱ्याचं व्यवस्थापन गेले 10 ते 12 वर्ष झालं मी करतोय. त्यामध्ये करत असताना या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा ओला कचरा जो आहे, हा ओला कचरा या ठिकाणी मग त्यामध्ये अनेक प्रकारची टरफले असतील, काल आम्ही ते फणसाच्या आणलेलं फणसाची काही जी घाण आहे किंवा कचरा आहे तो त्या ठिकाणी टाकलेला आहे. असे बरेचसेच नारळाचे वगैरे आहेत किंवा घरातलं सगळे जे मटेरियल येतं ओला जो सगळा कचरा आहे तो कचरा आम्ही यामध्ये जमा करतो आणि कचरा मागल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी हा कचऱ्यापासून आम्ही झाडं लावतो आणि चांगले आहेत, वरती पण आहेत. कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये तुळस आहे, अरेली आहे, अरेनियम आहे, हे वेगवेगळे. ते रंगीत फुलझाड रेड मिली. हां, रेड मिली. याच्यावरती हे लहान बघा मधमाशा वगैरे ह्या फिरत आहेत लहान. हेच क्रिसमस ट्री. आरेका पाम आहे, एकजोरा आहे, जास्वंदी आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे चिनी गुलाब आहेत एकामध्ये. आरेका पाम हे हँगिंगचं आहे. याच्यामध्ये हे फुलझाडं वगैरे लहान फुलझाडं. एकूण किती प्रकारची जवळपास याच्यामध्ये एक 90 ते 95 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं आहेत सगळी मिळून. कधीपासून आपण हे करताय? 10 वर्षापासून, 10 ते 12 वर्षापासून हा म्हणजे बाग जी आहे ही बाग मी फुलवतोय. याच्यामध्ये पूर्वी जरा काही गोष्टींची कमतरता होती, पण जेव्हा हे घर उंच बांधलं तेव्हापासून हे वरती टेरेस गार्डन म्हणून ही फुलवली
आणि याच्यामध्ये आता ही लिंबाची वगैरे झाडं आहेत, 2 झाडं आहेत. हे आहे, हे लिंबाचं सीडलेस आहे. याच्यामध्ये आता थोडीशी कमी आता लिंब आहेत. याचा भर आता संपत आलाय ही याचा. आणि याचा आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याला फुलं वगैरे लागतात. हा चाफा आहे, हा लाल चाफा आहे. इथं हा कढीपत्ता आहे, हा मोगरा आहे, हा मनी प्लांट आहे. याच्यामध्ये गुलाबी आणि भगव्या कलरचे हे चिनी गुलाब आहे. हा ऑफिस टाईम आहे. त्याचबरोबर हा इथं हा मोगरा आणखीन फुलला आहे बघा. जास्वंदी आहे, ती त्या पलीकडच्या बाजूला हा रातराणी आहे, त्याचा रातराणी फुलायला लागल्या. हा ॲग्लोनिम आहे. हा याच्यामध्ये ही लिली आहे. निवडून आहे. हां, वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग मधले वगैरे प्रकार आहेत. हे वेल आहेत 3 प्रकारचे. या ठिकाणी खाली रबर प्लांट आहे. मेजर मेंटेन राहत असतं. त्याचबरोबर आपण रूफटॉपवरती घराच्या तो कोटिंगचा कलर मारलेला आहे, त्यानंही टेम्परेचर राहत असतं. आणि हे ज्या कुंड्या मांडलेल्या आहेत, या कुंड्या मांडताना खाली विटा आणि त्याच्यावरती फरशा मांडल्यात, त्यामुळं खाली दलदल किंवा पाणी साठून वगैरे असं काही राहत नाही, घाण काही राहत नाही. आणि त्याचाही फायदा इथं होतो. मच्छर वगैरे हा असा प्रकारे इथं काहीही म्हणजे पाहायला आपल्याला मिळत नाही. वेगवेगळ्या प्रकारची अशी इथं झाडं असल्यामुळं तुळस आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला पुदिना वगैरे याचीही काही झाडं आहेत. त्याच्यावर वासानं वगैरे हे मच्छर इथं जरा फिरकत नाही. त्याचबरोबर हा इथं पानमाळ्यात ह्या नागवेलीचा वेल हाही म्हणजे चांगल्या प्रकारचा नागवेलीचा वेल हा इथं आपणाला पाहायला मिळतो. इथं हे जी कर्दळी आहे, ही कर्दळी नवीन प्रकारची ही कर्दळी आपल्याला बघायला मिळते बघा. ती कर्दळी ही अलीकडंच ही याच्यामध्ये आणून लावलेली आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे कुंड्यातली झाडं ही इथं आपण टेरेस गार्डन लावलेली आहेत. परसबाग केलेली आहे. आणि ही परसबाग म्हणजे टेरेस बाग आहे. आणि विशेष करून या बागेला फार जतन करावं लागतं. एक दिवस जरी उन्हाळ्यात पाणी जरी मिळालं नाही तरी सगळी झाडं म्हणजे सुकून जातात. त्यामुळं मुलाप्रमाणे या बागेला आपणाला जतन करावं लागतं. अगदी दररोज सकाळी त्यांना म्हणजे थोडं थोडं पाणी तरी अर्धा मग तरी पाणी त्यांना रोजच घालावं लागतं. असं पाणी चुकवून वगैरे चालत नाही. त्यामुळं त्यांची काळजी ही मोठ्या प्रमाणावरती घ्यावी लागते या टेरेस गार्डनची. जमिनीवरच्या गार्डनला 4 दिवस पाणी नसलं तरी चालतं, पण टेरेस गार्डनला मात्र आपणाला चांगल्या प्रकारे जतन करावं लागतं. तर मी डॉक्टर सुनील कुंभार, करवीर कॉलनी, विद्यानगर, सैदापूर, कराड. पर्यावरणाच्या संबंधात काम करत असताना प्लॅस्टिकची वेस्टनं जी आहे त्याची इकोब्रिक्स तयार करण्याचं एक काम आमच्या कुटुंबियाने केलेलं आहे. कुटुंबामध्ये आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही की प्लॅस्टिकच्या अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये येतात, त्या आपण त्यामध्ये भरायच्या आहेत. याच्यामध्ये साधारण प्लॅस्टिकचे कागद किंवा इतर गोष्टी एखाद्या काठीने किंवा लोखंडी सळीने तुम्ही ते पॅक करू शकता. बिस्किटच्या पुड्याची रॅपर्स आहे किंवा इतर कागद आहे ती त्याच्यामध्ये भरायची. आणि एक ब्रिक तयार झालेली तुम्हाला दिसेल, वीट तयार झालेली दिसेल. या विटेचा उपयोग भिंत तयार करण्यासाठी, कट्टा तयार करण्यासाठी आपल्याला करता येऊ शकतो. साधारण याचं वजन जर बघितलं आपण तर तुम्हाला इथं जे वजन दिसेल, इथं वजन 175 ग्रॅम तुम्हाला दिसते. जर त्याच्यामध्ये दुसरी एखादी बाटली पण ठेवून बघितली साधारण 250 ग्रॅमपर्यंत त्याचं गेलं. प्लॅस्टिकच्या बाटलीचं वजन वाढत जाता
त्याच्यामध्ये 200 ग्रॅमपेक्षा जास्त प्लॅस्टिक सापडलेलं आहे किंवा ते गोळा करून ठेवलेलं आहे. ज्यावेळी आपण असं मजबूत वीट तयार करतो तोपर्यंत मजबूत होत नाही, तोपर्यंत त्याचा आपण उपयोग करणार नाही. ही एक वीट म्हणून त्याचा उपयोग करता येईल, इकोब्रिक म्हणून. हे साधारण ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या अंतरावर किंवा मावेल एवढं हे प्लॅस्टिक होतं. ते एकत्रित ह्याच्यामध्ये बसवलेलं आहे. काही वेळा नुसते प्लॅस्टिक, पांढऱ्या रंगाची प्लॅस्टिक घेतली आणि एकत्र केली तरी ती नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला आपल्याला ते देता येऊ शकतात. साधारण वर्षभराच्या बाटल्या एवढ्या जमलेल्या आपल्याला दिसतील. प्लॅस्टिकच्या इकोब्रिकचा वापर आपणही करावा अशी आपल्याला सूचना राहील किंवा आव्हान राहील.